Welcome to Phoenix Trading. साधारण 9:30 झालेत आणि रेकॉर्डिंग सुरू. 9:30 झालेत. आणखीन नवीन हायज निफ्टी जवळजवळ रोज क्रिएट करतोय आता, न्यू हायज, आणि वी शुड सेलिब्रेट दॅट. कारण की मार्केटमध्ये जबरदस्त वन वे मुवमेंट सुरू आहे. निफ्टी रोज 200-200 पॉईंट्सनी गॅप अप उघडतोय. सो इट्स अ व्हेरी मच पॉझिटिव्ह ट्रेंडिंग मूव निफ्टी दाखवतोय. ही आपली एक लेवल होती बेसिकली, की आपण या लेवलला ट्रेड करायचा प्रयत्न करत होतो मागे 3-4 दिवसापूर्वी. एक जी ट्रेंड लाईन मी ड्रॉ केली, हे जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिला तेव्हा पहिला चान्स इथे होता की त्या निफ्टीने त्याच्या ऑल टाइम हायच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. दिस इज अ ऑल टाइम हाय. तर ही जी एक चॅनल होता, हा जो चॅनल होता, त्या चॅनलच्या जवळजवळ त्याने एक छोटीशी ट्राय केला रिट्रेसमेंट करून. त्या चॅनलचा तो बाहेर पडलेला आणि त्याने जबरदस्त यूएस इलेक्शनच्या इम्पॅक्टमुळे जबरदस्त एक रिटर्न केला, की जसं वाटलेलं की तो खाली फॉल होण्याची शक्यता आहे, पण तसं न होता निफ्टीने एक जबरदस्त कमबॅक केला आणि कंटिन्युअस गॅप अप करत त्याने कोणाला एंटर करून दिलं नाही. की ज्याच्या आधीपासून पोझिशन होल्ड होत्या त्याला एक त्याचा जबरदस्त बेनिफिट मिळाला. कोणी कॉल ऑप्शन्स किंवा कोणी फ्युचरमध्ये जर निफ्टीला बाय केला असेल किंवा कोणी स्टॉक स्पेसिफिक असेल, एचडीएफसी बँक म्हणा, एसबीआय म्हणा, हे सगळे शेअर्स दमदार त्यांनी रिटर्न्स दिले गेल्या काही 4 दिवसात. सो इथे काही पॉइंट्स मला क्लिअर करायचे. बरेचसे क्वेश्चन्स मला आलेत पर्सनल मेसेजवर. पहिले म्हणजे 2 गोष्टी असतात. एक तर रेंज बाउंड मार्केट असतं, ठीक आहे का, रेंजमध्ये अडकलेलं असतं, आणि एक असतं ट्रेंडिंग मार्केट. या 2 मार्केटची सवय बऱ्याच लोकांना होती किंवा त्यांनी हे सायकल बघितलेलं आहे. पण ही जी मुवमेंट एक निफ्टीची आली, ओके, म्हणजे आफ्टर कोरोना तर मी पकडतच नाहीये, आता एक गेल्या 10 दिवसातली फक्त मुवमेंट जर मी त्याला म्हणायची झाली तर त्याची मी एक रेंज काढतो. अराउंड 10%, 50,000 पॉईंट निफ्टी गेल्या काही दिवसात वाढणे. दिस इज अ लिक्विडिटी ड्रिव्हन मुवमेंट. ही बियॉन्ड ट्रेंडिंग मार्केटच्या ही पुढची लेवल असते की लिक्विडिटी. फॉरेन एफआयआयची जी भयंकर त्यांनी तो पैसा छापलेला आहे, तो इंडियन मार्केटमध्ये घुसल्यामुळे हे सगळं जी रॅली आली त्याच्यामुळे आली होती. आणि ही किती दिवस पुढे चालू शकेल इट इज बियॉन्ड टेक्निकल. कारण की तो जो पैसा पूर्ण त्याने इथे एशियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला जो अवेलेबल झालेला आहे, त्याने प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्युएशन वाढवून टाकलं. त्यांची काय म्हणतात ते स्टेजेस बदलून टाकले. इट इज नॉट अ परफॉर्मन्स ऑफ कंपनीज की कंपनीने चांगला परफॉर्मन्स दिला आणि त्याच्यामुळे त्याची प्राइस वाढली. नो, दिस इज अ प्युअरली लिक्विडिटी ड्रिव्हन मार्केट. म्हणजे समजा एखादी गोष्ट मला अवेलेबल होते 100 रुपयाला आधी, पण तीच गोष्ट घेण्यासाठी आता जर मार्केटमध्ये 2000 लोक उभे असतील तर ती 100 रुपयाचा भाव वाढून तो आपोआप 2000 रुपये होणार आहे. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन बरंच वाढलं. परफॉर्मन्स आय डोंट नो असं काय फंडामेंटल चेंज झाले 10 दिवसात इंडियन कंपनीज की असा एक रॅली यायला हवी होती. करेक्ट. सो इट इज नॉट अ परफॉर्मन्स ड्रिव्हन रॅली, इट इज अ व्हॅल्युएशन ड्रिव्हन रॅली. हा फॉरेन इन्व्हेस्टर्सचा आणि आपल्या देशातलाही आता पैसा यायला लागलेला आहे हळूहळू, आणि हे प्रमाण वाढणार आहे. सो या लेवल्स तुम्हाला आता निफ्टी 12,000 दिसतोय, आता निफ्टी आपल्या हातातून गेलाय की असं तुम्हाला वाटतंय, पण काही दिवसांनी हाच 15,000ही टेकलेला असू शकतो. यू नेव्हर नो. ही रॅली अशीच कधी कंटिन्यू राहू शकते. लिक्विडिटी असेपर्यंत पंप करत राहणार फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये. आता कुठेतरी निफ्टीला एक सस्टेन होणं थोडंसं गरजेचं आहे एंटर करायचं झालं तर. कारण की जर गॅप्स कंटिन्युअस तो क्रिएट करतोय, अशा वेळी फ्रेश पोझिशन्स बनवणं नवीन थोडंसं रिस्की आहे. जरी काम केलं तरी तुम्ही तुमच्या फंडच्या 10-15% तुम्ही इन्व्हेस्ट करायला लागा. आणि या लेवलला जरी आपल्याला असं म्हटलं की कुठेही जाऊ शकतो इथून, तरी शेवटी आपण रिस्क रिवॉर्डवरच काम करतो. जर रिवॉर्ड आपल्याला दिसतोय, पण जर रिस्क आपली जर आपल्या हाताबाहेर आहे असता, बरोबर आहे की तो कुठे थांबतोय काहीच कळत नाही, अशा वेळी एंटर न केलेलं केव्हाही चांगलं असतं. मार्केट संधी देतं, मार्केट कुठेही जातं. या ज्या गॅप्स क्रिएट झालेल्या आहेत या कुठेतरी फिल आउट होणारच आहे आज ना उद्या.
सो आता फेस्टिव्ह सीझनमुळे मार्केट खूप वर राहणार आहे, ट्रेंडिंग राहणार आहे, चांगलं राहणार आहे. त्याच्यातही आपल्याला ट्रेड चांगले मिळतात. म्हणजे सगळेच ट्रेड हातातून गेले तशातला भाग नाही. त्यातही आपण चांगले चांगले ट्रेड, जर तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग असेल, सो यू कॅन फाइंड आउट अ गुड ट्रेड. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर एक लेंदी व्हिडिओची आज गरज वाटली मला, कारण की या गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. सो बॅक टू टॉपिक, की हे जे मार्केट आहे हे तर कुठे येईल. इथे मला एक सपोर्ट दिसतोय, जे इथे नवीन ऑल टाइम हायला त्याने जे ब्रेकआउट केलं, तर इथे पहिलं रिटेस्टिंग इथे होणं मला अपेक्षित आहे, की तो एक 200 पॉईंट तरी खाली आला पाहिजे. तो ऑल टाइम हायला त्याने रिटेस्ट करून त्याने पुढची रॅली उघडायला हवी. मग नंतर हे अनसर्टन झोन परत क्रिएट होईल त्याच्यामध्ये. इथे खाली आला तर तो इथे परत एक विचित्र मुवमेंट देईल. तो इथे बऱ्याच गॅप्स पण आहेत आणि इथे खूप व्हायलंट इथून असा वर गेलेला आहे. या झोन मध्ये आला परत तो एक वर खाली मुवमेंट द्यायला सुरुवात करेल. पहिला सपोर्ट निफ्टीचा माझ्यासाठी आता 12,400चा, जर मला एक अपसाइडचे ट्रेड घ्यायचे असतील. निफ्टी मध्ये अजून एक मला पॉइंट मी नोट डाऊन केलेला होता, आय विल चेक. ओके, हा, तर एक प्रश्न मला आलेला की निफ्टी किती वर जाईल. तर मी साधारण निफ्टीचा एक मंथली चार्ट चेक केला, ते थोडंसं डिलीट करतो मी. दिस इज अ मंथली चार्ट. मी थोडीशी लॉंगर टाइम फ्रेम मी कन्सिडर करतोय. तर हे जे कोरोनाचं करेक्शन होतं, हे पहिल्यांदा आलंय का? नाही, आधी ही निफ्टीमध्ये करेक्शन्स आलेली होती. 2008 सालचं तर जबरदस्त करेक्शन होतं. निफ्टी 6,000 वरून 2,000 वर आलेला, इतकं मेजर करेक्शन होतं. आणि त्याच्यानंतर एक व्ही शेप रिकव्हरी आपल्याला बघायला मिळालेली. सेम व्ही शेप रिकव्हरी आपल्याला आजही बघायला मिळाली. पण हा व्ही शेप थोडा तरी ऍटलिस्ट वाईड होता. ही तर एकदम नॅरो रिकव्हरी आली. नॅरो म्हणजे काय म्हणता येईल, कमी वेळाची रिकव्हरी आहे, खूप कमी वेळात. त्यामुळे लोकांना विश्वास ठेवणं कठीण होते की अरे मार्केट पडलं आणि झटकन काही कळायच्या 4 महिन्यात रिकव्हर पण झालं आणि त्याच्या वरही आलं. सो बऱ्याच लोकांना ह्याच्यात मिसआउट फिलिंग बरंच आलेलं आहे. खूप मिसआउट फिलिंग झालंय की इतका चांगला ऑपॉर्च्युनिटी आपण सोडली. पण हे तुमच्या हातात नसतात या गोष्टी, कारण की इतक्या लवकर रिकव्हरी येईल आणि हे सगळ्या गोष्टी होतील हे त्यावेळी कळत नसतं. सो इट्स ओके, पुढे काय करता येईल ते बघायचं आहे. पुढचा जर मी ओव्हरव्ह्यूचा जर विचार केला तर मी हा एक पॉइंट कन्सिडर करतोय. ठीक आहे, ह्याची मी एक रेंज काढतो की एक निफ्टी फॉल आलेला तो किती आलेला साधारण. तर हा जो 2008चा फॉल आलेला तो होता 64%. ओके, निफ्टी करेक्ट झालेला 64%. म्हणजे जवळजवळ तो त्याच्या 2005च्या वगैरे 3 वर्ष मागे गेलेला. सेम इथे झालं की आपण आता 7,000ला वगैरे 7,500चा लो निफ्टीने केला, जो की होता एक 4 वर्ष मागचा लो निफ्टीने टच केलेला. म्हणजे जेव्हा जेव्हा निफ्टीमध्ये एक मेजर करेक्शन येतात तेव्हा ती साधारण 2 ते 3 वर्षापूर्वीची असतात. मोठी करेक्शन जी असतात तुम्हाला एक संधी असते तिथे 2-3 वर्षापूर्वीचे रेट जर दिसत असतील तर तिथे बाय करण्याची, तो सेल असतो लागलेला. अशा वेळी चांगले शेअर डिस्काउंटेड रेटमध्ये तुम्हाला मिळतात तर ते सोडायचे नसतात अजिबात. जर मी ह्याला इथे ठेवला आता, ओके, तर मला एक साधारण काय दिसेल, निफ्टी आता 40% करेक्ट झालेला होता या लेवलला. म्हणजे हा एक कुठेतरी सिमिलर काइंड ऑफ सिनारी होता. इथे पण निफ्टी चांगला भरपूर करेक्ट झालेला होता. इज अ ॲबनॉर्मल मूव्ह. इथे तर 60-70% करेक्ट झालेला, पण इथे एवढा नव्हता झाला तरी पण तो आपल्याला इम्पॅक्ट जास्त वाटला, कारण की तो फार कमी वेळात पडला. 2 महिन्यातच निफ्टीने सगळा कार्यक्रम आटोपला, 30-40% करेक्ट झाला. ह्याच्यानंतरचा सिनारी इथे काय झाला, निफ्टीने व्ही शेप रिकव्हरी दिली, जी आता आपल्याला इथे रिकव्हरी दिसते. पण तिथे त्याला सेलिंग आलं पहिल्यांदा, तो थोडासा परत एक करेक्ट झाला. इथे तसं काय आता दिसत नाही आपल्याला, जे खूप पॉझिटिव्ह बुलिश कॅन्डल एक क्रिएट झालेली. त्याच्यानंतर निफ्टी 2010 पासून जो चालायला सुरुवात झाली तो 2015 पर्यंत कंटिन्युअस अपवर्ड निफ्टी गेलेला आहे. वन वे ड्रिव्हन लिक्विडिटी जे आपण म्हणतो, लिक्विडिटी ड्रिव्हन मार्केट ही अशी असतं.
हे आजच नाही झालंय निफ्टीला, हे पास्ट मध्येही झालेल्या आहेत या गोष्टी. हे किती पर्सेंट होते जेव्हा पहिल्यांदा निफ्टी करेक्ट होऊन चालायला लागला, तो 102% चालला. म्हणजे जो तो 60% करेक्ट झाला, त्याच्या 102% त्याने एक चांगली रिकव्हरी दिली पुढे. जेव्हा तो त्याच्या नंतर करेक्ट झाला, त्याच्या आधीपर्यंत त्याने 102%चा रिकव्हरी दिलेली. आता तर आपण हार्डली ती पोझिशन, आता आपण त्या पोझिशनला आलोय. जर इथून म्हणजे या पॉइंट पासून जर मी काढला कुठेतरी, तर हेच मला गोष्ट जर मी इथे वरती केली, एक्सेस करू शकत नाही मी आता, कॅल्क्युलेटरवर तुम्हाला दाखवतो. 12,600 आपण जरी 40% जरी पकडले, तरी निफ्टीतून 5,000 पॉईंट अपसाईड मला दाखवतो इन कमिंग टाइम. म्हणजे निफ्टी 16,000चं निफ्टीचं टार्गेट तुम्ही पकडून चला 2021, 2022, 2023. या स्पीड मध्ये राहिला असेल निफ्टी, वर चालला आणि लिक्विडिटी अशी येत गेली, तर त्याला वेळ नाही लागणार हे टार्गेट अचीव्ह करायला. हे नोट डाऊन करून ठेवा निफ्टीचं टार्गेट. आता जरी निफ्टी इथून करेक्ट झाला तरी तुम्हाला हे रेट आता अजिबात दिसणार नाहीये, ते विसरूनच जा. निफ्टी आता एवढं भाग्य समजा तुमचं की 10,800 इथून ब्रेकआउट दिले त्याने. 10,800 ला जरी मिळाला तरी पण लकी असाल तुम्ही. फार मोठ्या रॅलीसाठी निफ्टीने स्वतः तयार केला. हा निफ्टीचा एक ओव्हरऑल व्ह्यू होता. जरी निफ्टीमध्ये करेक्शन आलं तरी ते साधारण असंच करेक्शन असेल. इथून एवढा निफ्टी रिकव्हर झालाय, फ्लॅग पॅटर्न जसा बनवला तसाच मला कुठेतरी एक्सपेक्टेड आहे की इन फ्युचर, मंथली चार्ट आहे त्यामुळे अजून पुढच्या 5-6 महिन्यात समजा निफ्टी करेक्ट झाला तरी हार्डली तो 11,000 जास्तीत जास्त येऊ शकतो. त्याच्या खाली जाणं इम्पॉसिबल वाटतंय. सो जरी मार्केट क्रॅश असं काहीतरी झालं पुढे, अचानक सेलिंग आलं किंवा काय झालं, तरी निफ्टी 11,000ला एक सपोर्ट घेईल. त्याच्या पुढे खाली जाणं हार्डली वाटतंय मला, जे चार्ट मला सांगतात. निफ्टी खूप मोठ्या तयारीत आहे. सो हा निफ्टीचा एक व्ह्यू होता. आज फायनल पण आहे IPL ची. चांगली सुरुवात केली मुंबई इंडियन्सने. ओके, सो बॅक टू ओके. हा, मला अजून एक अनाउन्समेंट करायची होती. क्लासेस आपले सुरू झालेत. मी गेले 3-4 दिवस त्याच गडबडीत होतो, तर अजूनही इन्क्वायरीज येत आहेत. तर मला बॅच सेट करायचे, काही सेट करून झालेले आहेत. तुम्हाला अजूनही निफ्टीच्या या रॅलीमध्ये किंवा एक प्रॉपर फ्युचरच्या एका चांगल्या पुढच्या वर्षामध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर टेक्निकली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर जॉईन करा, आणि खूप मजा येते बॅच मध्ये काम करायला. स्टुडंट पण चांगले ट्रेड शोधतात आता. तर आजचा हा एक ट्रेड होता, ITC मी ग्रुपवर पण टाकलेला होता. काही नाही, सिम्पल लॉजिक होतं. क्विकली ज्याने केला असेल त्याला चांगलाच प्रॉफिट मिळाला, आणि हा अजूनही वरच्या तयारीत आहे. दिस इज निफ्टी अवरली चार्ट. जसं मी फक्त डिमांड सप्लायवर काम करतो, मला इथे एक चांगला निफ्टी ITC ला एक चांगला रेजिस्टन्स इथे क्रिएट होत होता. ITC चे रिझल्ट पण आय थिंक लागलेले होते, आणि ऍज एक्सपेक्टेड ते वाईटच होते. सो जेव्हा एक्सपेक्टेड असतात आणि तसेच वाईट रिझल्ट लागतात तेव्हा कधी मार्केटमध्ये सेल ऑफ होत नाही. ओके, ते मार्केटने ऑलरेडी डिस्काउंट केलेलं असतं. वाईट रिझल्ट लागणार आहेत ITC चे ऑलरेडी मार्केटने गेल्या काही दिवसांमध्ये डिस्काउंट केलेले आहेत हे रिझल्ट. आता ह्या रिझल्ट मध्ये एक चांगली गोष्ट काय निघाली की ITCचं जे FMCG सेक्शन आहे ते खूप चांगलं काम करतं. एक चांगली पॉझिटिव्ह बातमी आहे. ओके, सो मार्केट तेच कन्सिडर करतंय की पुढे जाऊन ITCचा FMCG बिझनेस चांगलं काम करणार आहे. सो या ह्याच्यात काहीतरी एक चाल येऊ शकते. अर्थात मी काही खूप मोठा विचार केला नव्हता. मी साधा इंट्राडे किंवा 2-3 दिवसाचा ट्रेडच एक
प्लॅन केलेला होता. तो ट्रेड ऍक्टिव्ह झाला 174-173 ला आणि याचं क्लोजिंग चांगलं दिलंय त्याने 178 वर. तर माझा असा अंदाज आहे तो येणाऱ्या काही दिवसात, 1-2 दिवसात किंवा 3-4 दिवसात व्हॉटेवर एक साधारण मला 185-190 पर्यंतची टार्गेट मला देईल ITC. आणि माझा स्टॉप लॉस वेल डिफाईन आहे 171. इज अ वेल डिफाईन स्टॉप लॉस. मी काय खूप ह्याच्यात होल्डिंग साठी विचार नाही करत आहे. हे स्विंग ट्रेड असतात, याच्यात तुम्हाला स्टॉप लॉस घ्यावाच लागतो. इन्व्हेस्टमेंट नाहीयेत या गोष्टी सगळ्या. सो हा एक स्टडी मला चांगला एक ट्रेड मिळाला. अजून 1-2 ट्रेड मिळालेत मला. LIC हाऊसिंग फायनान्स आज मी ग्रुपवर टाकलेला, आमच्या क्लासरूम ग्रुपवर टाकलेला होता. तो नॉर्मल आपल्या फॅमिली ग्रुपवर होता. तो फिनिक्सच्या जो कॉमन ग्रुप आहे त्यात टाकत नाही मी. पर्सनल आमचा जो आहे क्लासरूम ग्रुप त्याच्यावर हे मेसेज येतात सगळे. पण आता मी इथे तो रिव्हील करतोय. एंट्री आमची ऑलरेडी झाली होती, 300 ला एंट्री झालेली आहे. पण तो ट्रेडचं लॉजिक सांगतो मी का तो दिलेला. सेम लॉजिक. सगळे माझे ट्रेड तुम्हाला खूप सिम्पल सेटअपने दिसतील. इथे हा एक रेजिस्टन्स घेत होता. इथे एकदा क्रॉस केला, 3दा क्रॉस केला. पण अगेन फायनली काय झालं, त्याचे लोज वर सरकत होते आणि हाईस खाली खाली येत होते. सो कुठेतरी एक ट्रायंगल पॅटर्न क्रिएट झालेला आणि याचा ब्रेकआउट आज मार्केट ज्या ट्रेंडमध्ये होतं त्या ट्रेंडमध्ये हा नक्कीच वर जाणार होता. सेकंड थिंग इज दॅट की निफ्टी कंपॅरिझन मध्ये निफ्टी असा रिकव्हरी दिली आहे निफ्टीने. पण या सेक्टरने, हाऊसिंग फायनान्स सेक्टरने अजूनही तेवढी बूम दाखवली नाहीये. निफ्टीला त्याने तेवढं कॅच नाही केलंय. निफ्टी ओव्हर परफॉर्मन्स दिलेला आहे. हे सेक्टर अजूनही जायचा प्रयत्न करत आहे. सो आता असं वाटतं की या सेक्टरमध्ये कुठेतरी चाल यायची शक्यता झालेली आहे. LIC हाऊसिंग फायनान्स म्हणा किंवा तुमचा रेप्को होम फायनान्स म्हणा. HDFC तर चाललाच आहे, तो तर किंग आहे या सेक्टरचा. आपल्याला फक्त या लेवल्स प्ले करायचे असतात. काही रॉकेट सायन्स नाहीये. आणि तुम्हाला आयडेंटिफाय करणं मेन ही टास्क आहे की हाच शेअर कसा शोधायचा. बेसिकली त्याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे. दाखवतोय मी आता, ठीक आहे, पण हे करायचं कसं बेसिकली, दॅट इज द की. दुसरा एक दिलेला LIC हाऊसिंग फायनान्स बघितला आपण. हा HDFC लाईफ. HDFC लाईफने ही चांगली ट्रेंड लाईन ब्रेक केलेली होती. ही ट्रेंड लाईन त्याची ब्रेक सस्टेन झालेला होता कुठेतरी. हा स्विंग कॉल ऑलरेडी या झोन मध्ये 590च्या झोन मध्ये हा बाईंग होता आणि आज त्याने एक चांगली मुवमेंट दिलेली आणि हा अजूनही एक वर जायच्या तयारीत आहे. सो दिस ट्रेड इज स्टील ऑन. तर जोपर्यंत मार्केट पार्टिसिपेट करतंय, वर चाललंय, आपण पण मार्केट बरोबर राहायचा प्रयत्न करायचा. मार्केटला प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करू नका कधी खाली येईल काय होईल. जेव्हा खाली येईल तेव्हा तुमचे स्टॉप लॉस तुमच्या सिस्टीमला लागलेले पाहिजे. GTT ऑर्डर म्हणून कामाला येते नेहमी. सगळ्या ऑर्डर्स तुमच्या लागून ठेवा. ऑर्डर्स लावलेले असले की काही टेन्शन नसतं. रिस्क मॅनेज तुमची त्याप्रमाणे करा. आणि नवीन कुठले ट्रेड घेताना प्लीज, ॲज आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड कन्सल्टंट, हे माझे स्टडी मी तुमच्या बरोबर शेअर करतोय. कुठले रेकमेंडेशन्स नाहीये. तुमचा ट्रेड तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरना विचारून करा. आणि काही लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट असतील तर ते मी उद्या देईनच. टिल देन, गुड नाईट. आणि येस, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. कमेंट्स पण करत जा, थोडंसं मोटिवेशन मिळतं त्याच्यामुळे. साधारण कोणीच कमेंट करत नाहीये तर मला कळत नाहीये नक्की एक्सपेक्टेशन्स काय आहेत किंवा काय असायला हव्यात. तुम्हाला वाटलं, आवडलं तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.